सत्य, विश्वास आणि वेग म्हणजेच पुणे हेराल्ड। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज ईव्ही ट्रक अर्थात इलेक्ट्रिक ट्रक चालवला। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ट्रक चालवल्यानंतरची दृश्य व्हायरल झाली आहेत। चाकणमध्ये ईव्ही ट्रकचं उद्घाटन केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हा ट्रक चालवून पाहिला। अशा 10,000 ट्रक्सची निर्मिती करण्यात येणार आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलंय। ब्लू एनर्जी या कंपनीने या ईव्ही ट्रकची निर्मिती केली आहे। ब्लू एनर्जीच्या वतीने भारतातला आधुनिक आणि पहिला इलेक्ट्रिक ट्रकचं उद्घाटन करण्यात आलंय। या ट्रकमध्ये बॅटरी स्वॅपिंग सुविधा आहेत। अत्यंत किफायतशीर किमतीत हा ट्रक उपलब्ध आहे। यामुळे आपली कार्गो वाहतूक यामध्ये जे प्रदूषण होते ते संपुष्टात येईल। आपली परकीय चलन वाचेल। हा ट्रक स्वदेशी बनावटीचा आहे। भारताच्या सगळ्या वातावरणात हा ट्रक चालवू शकतो। या ट्रकची बॅटरी चार्जही करता येते आणि रिप्लेसही करता येते। 4.5 मिनिटात बॅटरी बदलता येते। पहिल्या टप्प्यात मुंबई ते पुण्याच्या दरम्यान कॉरिडॉर तयार केला जात आहे, ज्यावर बॅटरी बदलता येईल। ट्रक चार्ज करता येईल। 4.5 मिनिटात दुसरी बॅटरी ट्रक चालकाला लावता येईल। पेट्रोल किंवा डिझेल भरायला जेवढा वेळ लागतो त्यापेक्षा कमी वेळ लागणार आहे। 10,000 ट्रक निर्माण केले जाणार आहेत आणि 30,000 ट्रक निर्मितीचं लक्ष्य त्यांनी ठेवलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं की दावोसमध्ये आम्ही MOU केला होता। तो MOU प्रत्यक्षात उतरवण्याचं काम या ठिकाणी झालं आहे। ट्रकच्या क्षेत्रात ब्लू एनर्जी आणि SRने क्रांती घडवली आहे। मी त्यांचं अभिनंदन करतो असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे।